सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। गणपती बाप्पांचा आगमन काल झालेला आहे आणि आजचा दुसरा दिवस आहे। ज्यांच्याकडे 1.5 दिवसाचं गणपती विसर्जन आहे त्यांच्याकडे आज विसर्जन होणार आहे। पण आजपासून तुम्ही गणपती बाप्पा म्हणजे 10 दिवस गणपती बाप्पा आलेले आहेत, अनंत चतुर्दशीपर्यंत हा उपाय कधीही केला तरीही चालेल। आजचा उपाय खूप महत्त्वाचा आहे, कारण आजचा उपाय जर तुम्ही ह्या गणपती बाप्पा आलेत त्या 10 दिवसात जर तुम्ही केला नाही तर तुम्हाला पुन्हा 1 वर्ष ही संधी चालून येणार नाही। कारण गणपती बाप्पा प्रत्येक वर्षातून एकच वेळेला येतात आणि भाद्रपद महिन्यात, त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्कीच करा। हा उपाय कशासाठी करायचा आहे तर बघा, बऱ्याच लोकांच्या घरात आपल्या मनातल्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या आहेत, किंवा आपले धंदा आपले व्यापार असतील किंवा आपले बिझनेस असतील किंवा आपले लहान सहान छोटे मोठे कुठलेही व्यापार असतील, ते व्यापार अत्यंत कमी चालतात। त्या व्यापारातल्या पैशातनं आपलं घर चालत नाही किंवा आलेली लक्ष्मी आपल्या त्याच पावलात पुन्हा परत जाते, काही ना काही खर्च निघतो आणि आपल्याला घरात आर्थिक चणचण होत असते। अशा सगळ्याच लोकांनी किंवा ज्यांचे कुठलीही मनातली इच्छा, मग लग्न असू द्या, नोकरी असू द्या, धंदा व्यापार जे पण काही असेल, ती इच्छा जर पूर्ण करायची असेल तर आजचा महत्त्वाचा उपाय आहे। ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना नक्कीच तुम्ही व्हॉट्सअपवर शेअर करू शकता। कुठला उपाय आहे व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थितपणे ऐका। काय करायचं आहे, सगळ्यात पहिले आपल्याला जिथे खायची पानं मिळतात, जे आपण खाऊची पानं ज्याला आपण म्हणतो, नागवेलीची पानं, तिथे जायचं। सगळ्यात पहिले एक छानपैकी मस्त एक पान घेऊन यायचं। एक खायचं पान आणायचं, व्यवस्थितपणे तुटलेलं फुटलेलं नसेल ह्याची काळजी घ्या, आणि एक पान आणायचं घरी। त्याचबरोबर 2 सुपाऱ्या आणायच्या ज्या कुठेही किडलेल्या नसतील, व्यवस्थित सुपाऱ्या आणायच्या। 2 सुपाऱ्या, एक पान आणि 4 लवंगा। 4 लवंगसुद्धा कुठेही किडलेल्या नसतील किंवा त्याची फुलं खडलेली नसतील ह्याची व्यवस्थितपणे काळजी घ्या। अख्ख्या लवंगा व्यवस्थित घ्या। त्यानंतर आपल्या घरात जर का तुम्हाला मोदक बनवता येत असतील किंवा मोदक आणलेले असतील किंवा एखादा बुंदीचा लाडू आणलेला असेल किंवा बेसनाचा लाडू असेल, तर त्यापैकी कुठलाही एक लाडू घ्या। म्हणजे मोदक घ्या किंवा बेसनाचा घ्या किंवा बुंदीचा घ्या, तर ह्याच्यापैकी एखादा एक लाडू घ्या। आता काय करायचं आहे, एक पान, 2 सुपाऱ्या, 4 लवंगा आणि एक लाडू। तर हे घेऊन जिथे कुठे गणपती बाप्पा ज्यांच्या घरात आलेले असतील किंवा सार्वजनिक गणेशोत्सव असेल, तिथे सुद्धा हा उपाय करू शकता किंवा आपल्या स्वतःच्या घरात सुद्धा हा उपाय करू शकता। तिथे हे आपल्याला घेऊन जायचं आहे आणि नैवेद्य स्वरूपात हे गणपती बाप्पाच्या चरणावर अर्पण करायचं आहे। आणि जी पण कुठली तुमची इच्छा पूर्ण आहे, तुमच्या मनात जी पण कुठली इच्छा एवढ्या वर्षापासून अपूर्ण आहे, जी इच्छा पूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करता, ती इच्छा गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे। त्यानंतर हा जो नैवेद्य स्वरूप आपण अर्पण केलेला आहे, नमस्कार करायचा आणि नंतर आपल्या घरी यायचं। बघा, इतका महत्त्वाचा हा जो उपाय आहे, हा नैवेद्य स्वरूपात आपण केलेला आहे, हा उपाय खूप छान आहे आणि ह्याच्यातल्या प्रत्येक वस्तू गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय आहेत। त्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर नक्कीच प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील। हा छानपैकी उपाय प्रत्येकाने करा आणि आपल्या मनातल्या इच्छा नक्कीच पूर्ण करून घ्या। तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।